स्वामींचा प्रकट दिन होता म्हणून मी घरात छान सजावटीला सुरुवात केली. मग मी कशी काय मागे राहणार, मी सुद्धा मस्त तयार झाले. आईची साडी नेसली, बघा कशी दिसते मी, छान दिसते ना, ऐ नो. मग बाप्पाची पूजा केली, स्वामींच्या अभिषेकाची तयारी केली. मग स्वामींचा दुधाने पाण्याने अभिषेक केला. स्वामींना मस्तपैकी नावमाकू घातलं. मग त्यांना रेडी केल्यानंतर जणू काय ते छोटं बेबीच असं मला भासत होतं. मला इतकं छान वाटलं ना. मग स्वामींची पूजा केली, देवी आईची पूजा केली. हे सगळं झाल्यानं जेव्हा बसले तेव्हा मला रिअलाइज झालं की किती छान स्वामींनी सगळं करून घेतलंय. मग मला आठवलं की स्वामींसाठी मला पुरणपोळी करायची आहे, भजी करायची आहे, म्हणून मी तयारीला लागले. मी आधी गुळ वितळवून घेतला कारण तो कट करायला खूप इझी जातो. डाळ मी ऑलरेडी शिजवून ठेवली होती. कटाच्या आमटीसाठी त्यातलं पाणी काढलं, पुरण तयार करायला ठेवलं, भजीची तयारी केली. छान पाणी सुटायला कांदा ठेवून दिला. मग पीठ मळून घेतलं. मग पिठाचा गोळा थोडा वेळ पाण्यात ठेवला कारण पुरणपोळी छान लिसलिशीत होते. मग कुरड्या तळून घेतल्या, भजी तळून घेतली आणि अशा प्रकारे माझा नैवेद्य बनून पूर्ण झाला. मग मी स्वामींच्या जपासाठी बसले, नामस्मरण केलं, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग स्वामींनी छान पैकी पेट पूजा केली.